पारोडा रोड कॉटन मार्केट जवळील सर्वे नंबर 338 ब व 336 म्हणजेच फायनल प्लॉट नंबर 28 अ बाबतची येणे ऑर्डर रद्द करून तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदेंवर कारवाई करा, कमलाकर आहिरराव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। धुळे शहरातील मनपा हद्दीत व नगर भूमापन कार्यालय धुळे हल्लीचे फायनल प्लॉट नंबर 28 अ एकूण क्षेत्र 32,428.80 चौरस मीटरचे लेआउट मधील भक्कड स्वरूपाचे प्लॉट नंबर 1 ते 117 म्हणजेच पूर्वीचे सर्वे नंबर 338 ब व 334 संदर्भात सन 2013 पासून या दिवाणी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सन 2015 पासून मनाई हुकूम असून जिल्हा विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचा अभिप्राय व त्या आधारे जानेवारी 2022 रोजीचा कलम 42 ब प्रमाणे परवानगी नाकारल्याचा आदेश तत्कालीन धुळे येथील अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी दिला असताना तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 व 44 अंतर्गत प्रयोजनात बदल करण्याबाबतची परवानगी देण्याचा अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना असताना देखील त्यानंतर अधिकाराचा दुरुपयोग करून तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी बेकायदा नियमाविरुद्ध नियमांची पायमल्ली करून मनाई हुकूम असताना देखील त्यांनी विसंगतीपूर्ण आदेश 5 सप्टेंबर 2022 रोजी करून कायदेशीर चूक व अधिकारांचा दुरुपयोग केला। इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नसताना सदर आदेश केला, त्यामुळे सदरची येणे ऑर्डर ही रद्द करावी व तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आरडीसी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी तक्रारदार कमलाकर पाटील, विनोद पटेल, दिनेश पटेल, रमेशभाई वाणी, राजेंद्र शिंदे, विष्णू पाटील, रहीम शेख, आसिफ भाई आदी उपस्थित होते। तर याबाबत जिल्हा प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे। इंडस्ट्रियल जमिनीचं 42 ब खाली येणे ऑर्डर पास केली, तेव्हा की 42 ब जे आहे ते फक्त शेतजमिनी करता आहे आणि ज्याचं कोर्ट मॅटर असेल त्याचं 42 ब खाली येणे ऑर्डर करू नये असे सरकारचे गाईडलाईन आहे। लीज बिल्डिंग जी नोंद होती आमची ती सुद्धा तत्कालीन जे सर्कल होते त्यांनी कमी केली, जेव्हा की नाशिक गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट प्लस सुप्रीम कोर्टाचे काही जे निकाल लागले होते त्याच्या अनुषंगाने किंवा ज्याच्यावर कोर्टाची स्टे ऑर्डर असेल त्या लीज बिल्डिंग नोंदी कमी करू नये असं, तरी सुद्धा ती गैरकायदेशीर कमी करण्यात आली आहे। महिनाभर पेंडिंग होतं ते सगळं, वर्षभरानंतर त्यांनी ते रिजेक्ट केलं। केस दाखल केली जातो त्याच्यावर आमची तारीख मिळते आणि समोरच्यांचा जर काही व्यवहार झाला अजून तर मग आम्ही परत अडचणी देऊ। केस चालू होते आम्ही पळतो निवेदन देताना तेच निवेदन देताना साहेबांकडे तेच त्याला घातला म्हणजे बस। मी कमलाकर साहेबराव पाटील आज दिनांक 23/12/24 रोजी माननीय धुळे कलेक्टर यांना निवेदन दिले। विषय असा होता, सर्वे नंबर 338 ब 337 याचा आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर असताना तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी येण्याची परमिशन पहिले समोरच्या पार्टीला नाकारली होती आणि तदनंतर 2-3 महिन्यांनी परत त्यांनी त्याला गैरकायदेशीरित्या अधिकार नसताना 42 ब कलमाखाली येणे ऑर्डरची परमिशन दिली, जेव्हा की 42 ब खाली इंडस्ट्रियल जमिनीला परवानगी देता येत नाही, ती फक्त शेतजमिनीकरता लागू आहे। अशा प्रकारे त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग केलेला आहे। आमची मुख्य मागणी अशी आहे की ती जी येणे ऑर्डर दिलेली आहे त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून ती रद्द करावी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय की तत्कालीन अप्पर तहसीलदार संजय शिंदे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी। कोर्टामध्ये 1 मिनिट अन्यथा हायकोर्टामध्ये आम्ही रिट दाखल करणार आहोत आणि वर मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा न्यायाची मागणी करणार आहोत।